नमस्कार मंडळी, जस्ट मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतातील विद्यार्थ्यांच्या पालकांना जर आपण प्रश्न केला तुमच्या मुलानं तुमच्या मुलीनं मोठं होऊन काय व्हावं, तर सर्वात जास्त लोक जे उत्तर देतात ते असतं कलेक्टर व्हावं, SP व्हावं. कारण देशातील सर्वात प्रतिष्ठित सेवा या मानल्या जातात. मान सन्मान पैसा कशाचीही कमी नसते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामची माहिती. भारतीय प्रशासनाचा स्तंभ आहेत भारताचे प्रशासकीय अधिकारी. IAS, IPS, IRS, IFS अशा अनेक पदांवरती कार्यरत असणारे अधिकारी. आणि या सर्वांची निवड कशातून होते? UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम मधून, जी देशातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा कंडक्ट करते UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि UPSC अशा अनेक वेगळ्या परीक्षा देखील घेते. मग त्या संरक्षण खात्याशी संबंधित असतील किंवा रेल्वे खात्याशी संबंधित असतील किंवा इतर वेगळ्या असतील. पण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामची क्रेज आणि ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता जनरली सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामला सर्वजण UPSC एक्झाम असं म्हणतात. आता आपण पाहूया UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामचा पॅटर्न. ही परीक्षा 3 स्टेजेस मध्ये कंडक्ट केली जाते. एक असते प्रिलिम्स, दुसरी असते मेन्स आणि तिसरा असतो इंटरव्ह्यू. प्रिलिम्स मध्ये विचारले जातात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, MCQs. मेन्स एक्झाम असते रिटन फॉर्म मध्ये आणि इंटरव्ह्यू असतो तुमची पर्सनॅलिटी चेक करण्यासाठी. आता जी पहिली स्टेज आहे प्रिलिम्स, तिची माहिती आपण घेऊ. या प्रिलिम्स मध्ये असतात 200 मार्कांचे 2 पेपर्स. पहिला GS जनरल स्टडीज आणि दुसरा CSAT. पहिल्या पेपर GS मध्ये 100 प्रश्न असतात 200 मार्कांसाठी आणि वेळ दिलेला असतो 2 तास. आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते. आणि या पहिल्या पेपरमध्ये ज्या विषयांवर प्रश्न विचारले जातात ते आहेत करंट अफेअर्स, इतिहास, पॉलिटी, अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंट, सायन्स, आर्ट अँड कल्चर आणि असे जनरल नॉलेजशी संबंधित वेगवेगळ्या डोमेन मधले प्रश्न. प्रिलिम्स मधला जो दुसरा पेपर असतो त्याला म्हणतात CSAT, ज्यामध्ये 80 MCQ असतात 200 मार्कांसाठी आणि वेळ दिलेला असतो 2 तास आणि यात देखील निगेटिव्ह मार्किंग असते. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की हा जो दुसरा पेपर आहे तो फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. म्हणजे तुम्हाला खूप जास्त मार्क्स या पेपरमध्ये पाडण्याची गरज नाही. ठराविक मार्कांपेक्षा जास्त मार्क तुम्हाला पडले की तुम्ही हा पेपर क्वालिफाय करता. आणि पुढच्या स्टेजसाठी म्हणजे मेन्स एक्झामसाठी जी मेरिट लिस्ट लागते ती प्रिलिम्स मधला जो पहिला पेपर होतो जनरल स्टडीजचा त्याच्याच मार्क्सवरती आधारित असते. आता या CSAT मध्ये काय विचारलं जातं? कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन स्किल्स, बुद्धिमापन कसोटीशी संबंधित प्रश्न, गणिताशी संबंधित काही प्रश्न, तुमची डिसिजन मेकिंग, अॅनालिटिकल ॲबिलिटी पाहणारे प्रश्न. ही झाली प्रिलिम्सची माहिती. मग प्रिलिम्स एक्झामच्या GS1च्या कट ऑफ पेक्षा ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना बोलावलं जातं मेन्स एक्झामसाठी. आणि ही मेन्स एक्झाम होते लेखी स्वरूपामध्ये. या मेन्स एक्झाम मध्ये होतात 9 पेपर, ज्यापैकी 2 पेपर हे क्वालिफाईंग आहेत. म्हणजे त्यामध्ये काही मिनिमम मार्क्स तुम्हाला पडायला हवेत. आता त्या 9 पेपरची माहिती आपण पाहूयात. पहिले 2 पेपर A आणि पेपर B हे आहेत क्वालिफाईंग पेपर्स. त्यामध्ये एक पेपर असतो इंग्लिशचा 300 मार्कांचा आणि त्यासाठी वेळ दिला जातो 3 तास. आणि दुसरा पेपर असतो इंडियन लँग्वेज वरती. आपण मराठी आहोत तर आपण मराठी घेणार, कुणी गुजराती असेल तर गुजराती, कुणी तेलुगू असेल तर तेलुगू. अशा पद्धतीनं दुसरा पेपर असतो इंडियन लँग्वेजवर. हा पेपर देखील 300 मार्कांचा असतो आणि त्यासाठी वेळ दिला जातो 3 तास. हे इंग्लिश आणि भारतीय भाषाचे जे पेपर आहेत ते फक्त क्वालिफाईंग पेपर्स आहेत, हे लक्षात असू द्या. त्यांच्यामध्ये तुम्हाला काही मिनिमम मार्क्स पाडणं गरजेचं आहे. पण फायनल मेरिट लिस्ट मध्ये त्यांचे मार्क काउंट केले जात नाही. पुढचे जे 7 पेपर्स आहेत ते महत्वाचे आहेत, कारण या पेपर मधल्या मार्क्सवर आधारित लागते मेरिट लिस्ट. यातला पेपर 1 आहे एसे निबंध, जो 250 मार्कांचा पेपर आहे आणि त्यासाठी वेळ दिला जातो 3 तास. या पेपरमध्ये 2 सेक्शन असतात आणि दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन निवडून तुम्हाला 2 निबंध लिहायचे असतात. दुसरा पेपर आहे GS1, 250 मार्कांचा आणि त्यासाठी सुद्धा 3 तास दिले जातात. आणि या पेपरमध्ये विचारतात आर्ट अँड कल्चर, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सोसायटीशी संबंधित प्रश्न. तिसरा पेपर आहे GS2, जो 250 मार्कांचा असतो आणि त्यासाठी 3 तास वेळ दिला जातो. या GS2 मध्ये विचारले जातात गव्हर्नन्स, पॉलिटी, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्स वरती प्रश्न. चौथा पेपर आहे GS3, 250 मार्क आणि वेळ 3 तास. यामध्ये विचारले जातात सायन्स अँड टेक, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट वरती प्रश्न. पाचवा पेपर असतो GS4, 250 मार्क आणि वेळ 3 तास, ज्यामध्ये विचारले जातात इथिक्स आणि इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड बद्दल प्रश्न. आणि 6वा आणि 7वा जो पेपर असतो तो त्या विषयावरती आधारित असतो ज्याला तुम्ही ऑप्शनल म्हणून निवडला आहे. स्क्रीनवरती दिसणाऱ्या विषयांपैकी एक विषय तुम्ही तुमचा ऑप्शनल विषय म्हणून निवडू शकता. आणि तुम्ही निवडलेल्या विषयावरती आधारित 250 मार्कांचे 2 पेपर 3-3 तास वेळ देऊन घेतले जातात. आणि हा ऑप्शनल जो विषय आहे हा अत्यंत काळजीपूर्वक निवडा, कारण शक्यतो तुमच्या ऑप्शनलचे मार्कच डिसाईड करतात की तुम्ही सिलेक्ट होणार की नाही. मेन्स एक्झाम क्वालिफाय करणाऱ्या मुलांना बोलावलं जातं
जातं इंटरव्ह्यूसाठी आणि इंटरव्ह्यूमध्ये तुमचं व्यक्तिमत्व पाहिलं जातं, तुमचं नॉलेज पाहिलं जातं आणि अधिकारी म्हणून तुम्ही एक योग्य व्यक्ती असाल का याचा निर्णय देखील तिथं घेतला जातो. आणि हा इंटरव्ह्यू असतो 275 मार्कांचा आणि शेवटी जेव्हा मेरिट लिस्ट लागते तुमच्या मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या मार्क्स वरती आधारित. म्हणजे मेन्स एक्झामचे इंग्लिश आणि भारतीय भाषेचे 600 मार्क वगळता जे 1750 मार्क राहतात आणि इंटरव्ह्यूचे 275 मार्क, अशा टोटल 2025 मार्कापैकी कॅन्डिडेट्सला किती मार्क पडले त्यावरती लागते त्यांची मेरिट लिस्ट. आणि मग जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला बोलावलं जातं लवासनामध्ये ट्रेनिंगसाठी. आशा आहे या छोट्याशा व्हिडिओमधून UPSC एक्झामची माहिती तुम्हाला कळली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जस्ट मराठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.